पावसाचे थेंब छोटे जरी असले तरी त्याचे सतत पडत राहणं हे एका मोठ्या नदीला जन्म देतात. त्याच प्रकारे रोजचे पाठवलेले छोटे छोटे सुविचार जीवनात मोठे परिवर्तन घडवू शकतात. असेच नवनवीन सुविचार ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. स्पष्ट बोलणारा माणूस हा इंजेक्शन सारखा असतो. थोडा वेळ थांबून दुखते पण आयुष्यभर फायदा होतो. प्रार्थनेत परमेश्वराचे फक्त आशीर्वाद आपल्या बरोबर असतात, तर प्रयत्नात प्रत्यक्ष परमेश्वरच आपल्या बरोबर असतो. सूर्याची किरणे जसजशी तेजस्वी होत जातात तशाच प्रकारे आपल्या यशाचे हे गुपित असते. डाव खेळता येणं सुद्धा गरजेचं आहे, कारण समोरचा चाली खेळत असतो आणि आपण नाती सांभाळत असतो. आयुष्यातील चांगली माणसं ही घरट्यातल्या पक्षासारखी असतात. एकदा उडून गेली की परत कधीच येत नाहीत. हरलात तरी चालेल, फक्त जिंकणाऱ्याने स्वतःहून म्हटले पाहिजे, हा खेळ आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता. हक्काची माणसं सोबत नसली तरी जिंदगीचा खेळ अविरतपणे सुरूच राहतो. आयुष्याचे सगळेच निर्णय आयुष्यावर सोडून दिले तर माणसाला फक्त जिवंत राहता येतं, जगता येत नाही. परत मागे फिरून बालपणात जाता येत नसतं. आवडत असो वा नावडत, वास्तवात जगायचं असतं. प्रतिष्ठा म्हणजे एक भाकड ओझं, कधी योग्यता नसताना मिळते आणि कधी चूक नसताना निघून जाते. म्हणून असताना मिरू नये आणि नसताना खचू नये. राग एकटाच येतो, पण जाताना आपल्यातली सर्व चांगली लक्षणं घेऊन जातो. संयम सुद्धा एकटाच येतो, पण येताना आपल्यासाठी कायमची चांगली लक्षणं घेऊन येतो. फक्त निवड कोणाची करायची हे आपणच ठरवायचे आहे. तुलना करणाऱ्यासाठी नेहमीच दुसरी वस्तू असावी लागते. वस्तू, व्यक्ती, स्थळ काहीही दुसऱ्याचं आगमन झाल्याशिवाय पहिला किंवा दुसरा, योग्य अयोग्य, लायक नालायक, गुणी अवगुणी, उजवा डावा ठरवता येतच नाही. अंधारच नसता तर चमकणाऱ्या ताऱ्यांना काहीच किंमत उरली नसती. सूर्याची किरणे जसजशी तेजस्वी होत जातात तशाच प्रकारे आपल्या यशाचे गुपित असते. तीच नाती जास्त काळ टिकतात, जी एकमेकावर रुसतात, रागवतात, पण साथ कधीच सोडत नाहीत. जिंकणारे लोक काही वेगळं काम करत नाहीत, ते प्रत्येक काम वेगळ्या पद्धतीने करत असतात. वेळ सर्वांना मिळतो जीवन बदलण्यासाठी, पण जीवन पुन्हा मिळत नाही वेळ बदलण्यासाठी.